इंग्लिश मीडियम स्कूल आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। हा प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्याला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, पण ह्या स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या हातात सत्ता आली नव्हती। इंग्रजांचा झेंडा खाली उतरवून आपला तिरंगा झेंडा फडकला गेला। तो दिवस 15 ऑगस्ट 1947 त्यानंतर 3 वर्ष थांबावं लागलं आपल्याला आपलं संविधान तयार करण्याकरता। 2 वर्ष 11 महिने 17 दिवस आपलं संविधान तयार झालं आणि त्या संविधान तयार झालेला दिवस तो दिवस 26 नोव्हेंबर 1949 ह्या दिवशी हे आपलं संविधान राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांच्या हस्ते हे संविधान सुपूर्द करण्यात आलं आणि त्याच्यानंतरचा 26 जानेवारी 1950 ला आपल्या हाती सत्ता आली आणि तो सत्ता म्हणजे आजचा दिवस, तो प्रजासत्ताक दिन आपण सर्वजण साजरा करीत आहोत। सर्व इंग्लिश मीडियम मला आठवण झाली, माझी एक छोकरी इथं कुठेतरी बसलेली असेल, पण म्हणलं तिला बी दर्शन घेऊन जावं। तर हा प्रजासत्ताक दिन, तर ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना तो शुभेच्छा दिल्याच पाहिजेत। परंतु ह्या शिक्षण, माणूस शिक्षणाने मोठा होतो, पैशाने मोठा होत नाही। पैशाने त्याला श्रीमंती तयार होती, पण शिक्षण हे अत्यंत मूलभूत गरज आहे की जो शिक्षण शिकल तो वाघासारखा डरकाळी माळेल। तर हे आज हे आपल्याला हे इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, शाळा शिक्षण ही अत्यंत गरजेची वस्तू आहे। तर ह्या विषयाला हा आपलं जे संविधान नेमकं काय सांगतं की भारत हा आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याची स्वतंत्र दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज हे संविधान 1949 नोव्हेंबर 1949 रोजी ह्या संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून हे संविधान आज सुपूर्द केलं गेलं। त्या दिवसाच्या आपल्या कन्या किलबिल इंग्लिश मीडियम तर्फे आणि तुम्हाला सर्वांना मला बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। आजच्या सर्वांच्या शुभेच्छा जाहीर करतो आणि जे महापुरुष आहे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ती पलीकडची सरस्वती जी बसलेली आहे, ती सरस्वती ती नसून त्या ठिकाणी विद्येची देवता सावित्रीबाई पाहिजे होती। हे माझ्या थोडस निदर्शनात आलं। तुम्हाला सूचना देतो की विद्येची देवता सरस्वती नाही, तिने किती शाळा काढल्या, किती महाविद्यालय तयार केली, किती विद्यापीठ तयार केली, पण पहिलं तुम्हाला ही जी मुलींना जी ही शिक्षणाची सुविधा केली